आराध्या फाउंडेशन तर्फे सोलापूर फॅशन आयकॉन सीझन 3 आणि सोलापूर आयकॉनिक अवॉर्ड्सचा सोहळा शनिवार दिनांक 18 एप्रिल रोजी होणार आहे, अशी माहिती अभिनेते हर्षद अतकडी तसंच राजेश यल्दी यांनी पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेस रामदास यल्दी, योगेश पवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती। साठी मदत करतो। आता म्हणजे ऑलरेडी आता सोलापुरात असे आता एक CSR प्रोजेक्टमध्ये चालू आहे अंबरनाथला। सोलापुरात अजून CSR नाही भेटला आपल्याला, पण मी सध्याच्या आपल्या ओन फंडनी किंवा असे इव्हेंट करून फंड रेज करून आपण करतो आहे। नॉर्मली गेल्या एका वर्षभरात मी 7 लाख रुपये खर्च केलं एका प्रोजेक्टसाठी। आता अंबरनाथला मी 15 लाखाचा खर्च केलं आहे तिथे पण प्रोजेक्टमध्ये। मी माझ्या पगारीतनं दर महिन्यात 70% पगार माझी डोनेशनमध्येच जाते, कारण कसं आता काही मुलांना आपण दत्तक घेतल्यासारखं घेतलेलं आहोत, ते पहिली आपली जबाबदारी आहे। तिथून काही रिक्वायरमेंट आले की दर महिन्याला आपल्याला ते पुरावा करावा लागतो आणि दर महिन्याला फ्रीमध्ये आपण हेल्थ चेकअप ठेवतो गर्भवती मातांचं आणि मुलांचं, आणि त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये सगळ्या मेडिसिन्स जे डॉक्टर रेफर करतील ते आपण त्यांना प्रोव्हाइड करतो। मार्खंडेनगर कुमठानाका सोलापूर तिथे ऑफिस आहे। सध्या सोलापूर प्रोजेक्ट घरकुलला चालू आहे, विडी घरकुला प्रोजेक्ट चालू आहे आपला। 12 लोक आहेत सध्या। आता 8 ते मधली फोटो माझी मुलीचा आहे आराध्या, तीच आराध्या। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।